नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, प्रथमतः आपले लवकरच 12,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत, तर ते लवकरच पूर्ण करून घ्या भावांनो. तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे, ते असंच सपोर्ट राहू द्या भावांनो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. आज जे थार गाडीचं मैदान संपन्न होत आहे, या मैदानामध्ये आपल्याला सर्वात कमी सेकंडमध्ये कोण गटपास झाला, सेमी पास झाला, याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण भावांनो, या बैलगाडीच्या शरीरक्षेत्रामध्ये एक नामांकित मैदान म्हणून या मैदानाला संबोधलं जाईल. असं आमदार केसरी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान. आणि या मैदानामध्ये बघायला गेलो तर लखन, घोड सर्जा आणि पुसेगाव हिंद केसरी लक्षा, त्याचा पैरा मल्हार, बकासूर असेल, रोमन असेल, सर्जा दादा असेल, असे बरेच नामांकित नंदी फायनलसाठी पात्र झालेले आहेत. आणि नक्कीच या नंदीमधून सर्वात कमी सेकंडमध्ये कोण गटपास झाला, तर भावांनो, या सर्वात कमी सेकंडमध्ये गटपास झालेली गाडी सेमीफायनल 7मध्ये धावलेली गाडी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंद केसरी बकासूर, म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर. आणि बकासूरचा पैरा होता आज सर्जा दादा. भावांनो, बऱ्याच दिवसानंतर गुरु शिष्य एकत्र पळताना दिसले आणि आजच्या मैदानामध्ये सर्वात कमी सेकंड म्हणजेच 22 सेकंडमध्ये गटपास करून सेमीपास करून गाडी फायनलसाठी पात्र झालेले आहे. तर नक्कीच बकासूर माझ्या माहितीनुसार थार घेऊन जाईल. याबद्दल भावांनो, तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवायला विसरू नका. कोण होणार आजच्या आमदार केसरी मैदानातला 1 नंबरचा मानकरी. आणि नक्कीच बकासूर घेऊन जाईल, कारण सलग 2 मैदान म्हणजेच रुस्तम हिंद केसरी आणि सरदार भापकर केसरी मैदानातला 1 नंबरचा मानकरी बकासूर आहे. त्यामुळे